रिक्शा चालकों की मराठी सीखने के मुद्दे पर शीतल महात्रे का बड़ा बयान। पलायन और नोटिस के मामले पर आंदोलन का संकेत। मुंबई में रिक्शा चालकों की मराठी भाषा सीखने के मुद्दे को लेकर कांग्रेस प्रवक्ता शीतल महात्रे ने मामले को गंभीरता से लिया है। उन्होंने कहा कि भाषा सीखना और उसका सम्मान करना अच्छी बात है, लेकिन इसके नाम पर किसी भी रिक्शा चालक को डराने, दबाव बनाने या नोटिस देने जैसी कार्रवाई नहीं होनी चाहिए। शीतल महात्रे ने कथित पलायन और नोटिस के मामलों पर चिंता जताते हुए कहा कि यदि लोगों के साथ अनुचित व्यवहार किया गया तो कांग्रेस इस मुद्दे को लेकर आंदोलन का रास्ता अपना सकती है। उन्होंने प्रशासन से पूरे मामले की निष्पक्ष जांच करने और रिक्शा चालकों के हितों का ध्यान रखने की मांग की। साथ ही उन्होंने कहा कि मुंबई की पहचान विविधता और भाईचारे से है, इसलिए भाषा के मुद्दों को विवाद का कारण बनाने के बजाय संवाद और कानून के दायरे में समाधान निकाला जाना चाहिए। मेरी भी मराठी आहे। तिथं ते काय सांगणार, महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालकांच्या मराठी शिकायच्या जरूर केला आहे, तर काही रिक्षा चालक आहेत ते परप्रांतीय आहेत, ते रिक्षा घेऊन गाव जात आहे, असं काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात। बघा, महाराष्ट्रामध्ये मराठी यायला पाहिजे हे मी पण मान्य करते आणि मला वाटतं सगळेच मान्य करतात, पण कुठेतरी अचानक कायदा आणून जबरदस्ती करणं आणि त्या कायद्याचा गैरफायदा घेणं आणि लोकांना त्रास देतं आणि स्वतःची राजकारणाची पोळी भाजणं हे कुठेतरी चुकीचं आहे। आज कुठलीही भाषा शिकायला 2 महिने, 1 महिना, 2 महिने किंवा 3 महिना हा खूप कमी वेळ असतो। म्हणून आता रिक्षा चालक भाई, ऑटो रिक्षावाले प्रयत्न करतायत, क्लासेस झालेत। आता माझ्याच ऑफिसमध्ये सुमारे 3000 लोकांना शिकवलं गेलेलं आहे, पण कुठले तरी नवीन भाषामध्ये शिकणं ह्याला वेळ लागतो, ॲडजस्ट होण्याला वेळ लागतो, किंवा कधी समजा समोर RTOचा अधिकारी आला तर थोडी कधी भीती वाटते, कारण नवीन भाषा शिकलेले आहेत। तर अशा वेळेस सरकारने संयमाने वागायला पाहिजे, थोडीशी माणुसकी बघायला पाहिजे। आता भरपूर व्हिडिओ बघितलेले आणि वाईट वाटतं की जे 50, 60, 70 वर्षापासून रिक्षा चालक भाऊ आहेत आणि कितीमध्ये तर वयस्कर पण आहेत, 70-80 वर्षाची लोक पण आहेत, जी आता UPला चाललेत किंवा बिहारला किंवा त्यांच्या गावी चाललेत, कारण त्यांना त्रास होतोय, RTOमध्ये पकडल्या जाते। माझ्याकडे एक केस अशी आली आहे, त्या उत्तर भारतीय रिक्षावाला आहे, त्याचं मराठी एकदम चांगलं आहे, त्याच्याकडे सर्टिफिकेट मागितलं, ते बोले अजून सर्टिफिकेट आलं नाही, कारण नक्कीच आहे की अजून सरकारने छापून पण नाही झाले, म्हणजे सरकारचं नियोजनच चुकीचं आहे। आता शिकून झालेलं आहे तरी अजून छापलेले नाही आहेत, सरकारनं छापले, अजून आम्हाला सर्टिफिकेट वाटायला दिलेले आहेत। अशा परिस्थितीत रिक्षा चालकांना पकडतात, मेमो काढतात आणि बोलतात तुम्ही सर्टिफिकेट घेऊन आलात की आम्ही तुमचा मेमो काढू, म्हणजे कुठेतरी हे त्रास देण्याचा मार्ग आहे। त्याच जागी ज्याला रिक्षा चालकला समजा सर्टिफिकेट आहे पण ठीक आहे थोडंसं पुढे मागे होतो बोलताना, तर त्याला परत अटकवतायत की तुला मराठी बरोबर येत नाही, परत जायचं, म्हणजे कुठेतरी दोन्ही बाजूने सर्टिफिकेट असेल तरी अटकवतायत, सर्टिफिकेट नसेल तरी त्रास देत आहेत। मग कुठेतरी हा शिकवायचा किंवा खरंच त्याला नॉलेज द्यायचं नव्हतं, हे कुठेतरी त्रास द्यायचं आहे। मला सरप्राईज आहे की महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे, UPमध्ये भाजप सरकार आहे, बिहारमध्ये भाजप सरकार आहे। अशा वेळेस UP बिहारचे जे रिक्षा चालक भाई त्यांना त्रास होतो आणि भाजप सरकार का गप्प आहे? त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये एक मंत्री असा कारभार चालू केलेला आहे लोकांना उगीचच त्रास द्यायला, तर कुठेतरी हे बरोबर नाही आहे। शिकलं पाहिजे, शिकत पण आहेत लोक, मग अशा परिस्थितीत अजून थोडंसं त्यांना ते फ्लुएंट व्हायला किंवा त्याच्याबरोबर थोडं कमांड यायला त्याच्यात त्यांना वेळ मिळायला पाहिजे। आणि लगेच तुम्ही बोललात की मी परीक्षा घेतली आणि लगेच त्यांच्यावर मेमो काढले, त्यांच्यावर फाईन काढले, त्यांचं परमिट कॅन्सल केलं, हे कुठेतरी चुकीचं आहे। हे मुद्दामून राजकारण चाललेलं आहे आपसात दोन्ही पक्षांचं, आणि त्याच्यात कुठेतरी गरीब रिक्षावाला फसतोय। थँक्यू।